मी आज आहे कांदिवलीमध्ये. पहिल्या वर्षासाठी स्पेशली बाल गणेश तुमच्या डिमांडनुसार आम्ही तुम्हाला डायमंड वर्क, धोतर, शेला जे तुम्हाला हवं तसं आम्ही करून देऊ शकतो. आजकाल तुम्ही इंस्टाग्रामवर वगैरे बघतो तर ट्रेंडिंग मध्ये आता सध्या चाललेलं आहे की एक विंटेज लुक देतो. सेम काळा चौकीच्या महागणपतीची एक प्रतिकृती आपण बनवली आहे. एक पूर्ण शाईन मारते ते आपल्या मूर्तींसाठी. हा बघा एक आपला महाराष्ट्रीयन आपला तुरावाला फेटा आहे. स्वामी भक्तांसाठी एक नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज पुन्हा एकदा मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. गणपतीचा कारखाना हा माझा आहे तिसरा व्हिडिओ आणि मी आज आहे कांदिवलीमध्ये. कांदिवलीमध्ये तुम्हाला माहित असेल तर ही पाहू शका की स्वामिनी आर्ट्स करून आहे आणि याचा ऍड्रेस आहे कासानी देवी मंदिर, कासानी देवी मैदान, पाटील नगर, बंदर पखाडे, कांदिवली, पश्चिम मुंबई. तर इथे आपल्याकडे दादा आहेत. दादा नमस्कार. दादा नमस्कार. तुमचं नाव सांगा जरा. दादा माझं नाव मिलिंद भोसले. आपल्या बरोबर मिलिंद दादा आहेत. मिलिंद दादा, आपल्याकडे कुठले कुठले गणपती बाप्पा आहेत? आपल्याकडे खूप वेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पा आहेत. जसं तुम्ही आता बघाल की आजकाल तुम्ही इंस्टाग्रामवर वगैरे बघतो तर ट्रेंडिंग मध्ये आता सध्या चाललेलं आहे की गोल्डन वर्क वरती जे काम चालू आहे त्याच्यावर पूर्ण काम झालेलं नाही, पण तुम्ही बघाल तर सध्या हे खूप ट्रेंडिंग मध्ये चालतंय. खूप डिमांड आहे हा गणपती बाप्पा. बरोबर आहे तुमचं. त्याच्यासाठी त्यानंतर आपण आपल्याकडे तुम्हाला जसं तुमच्या डिमांडनुसार आम्ही तुम्हाला डायमंड वर्क, धोतर, शेला जे तुम्हाला हवं तसं आम्ही करून देऊ शकतो. सध्या बघा एक आपण मूर्ती बनवलेली आहे. ह्याला पूर्ण आपण डायमंड वर्क केले. कस्टमरची रिक्वायरमेंट होती की त्यांना थोडंसं असं कस्टमरचं आभूषण वगैरे बाप्पाचं थोडंसं एकदम डायमंड वर्क मध्ये करून हवं होतं, तर आपण त्या पद्धतीने त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण हे बनवून ठेवलेलं आहे. त्यानंतर आपल्याकडे एक सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे की हे आपण बघू शकतो एक चिकू कलर मध्ये जो आपला शेप बॉडी शेपचा कलर असतो, बरोबर आहे, त्या कलर मध्ये आपण इथे बाप्पा अवेलेबल केलेले आहेत. सध्या हे पण सुद्धा एक विंटेज लुक देतो आपल्या घरच्या आपल्या घरगुती गणपतींसाठी. तर हे खूप सध्या डिमांड मध्ये आहेत. त्यानंतर तो बघू शकता की आपल्याकडे एक काळा चौकीचा महागणपतीचं एक प्रती आहे आपल्याकडे. हे बघाल तर तुम्ही एक सेम ह्याला आपण एक पितांबर, पिवळा पितांबर मध्ये आपण केलेलं आहे आणि सेम काळा चौकीच्या महागणपतीची एक प्रतिकृती आपण बनवली आहे. ही सध्या ही सुद्धा मूर्ती सध्या आपल्याकडे बुक झालेली आहे. त्यानंतर एक पाहाल तर अजून एक आपल्याकडे एक शेषनागावरती एक मूर्ती आपण इथे अवेलेबल केलेली आहे. सध्या शेषनागावरती आपण एक विष्णू अवतारी मूर्ती आपण इथे ठेवलेली आहे. बरोबर. त्यानंतर हे तेजोकायाचं एक पूर्ण गणपतीला हे आपण लिकर मारलं, त्याच्यामुळे त्याचा एक वेगळाच लुक येतोय. एक पूर्ण शाईन मारतोय ते आपल्या मूर्तींसाठी. बरोबर आहे. ही खूपच सुंदर मूर्ती दिसते. तेजूगायची मूर्ती आहे ही. आणि शेषनागवरती पण गणपती बाप्पा जो आहे हा खूप सुंदर आणि सुरेख असा गणपती आहे. तुमच्या गणपतीच्या कारखान्यामध्ये सगळ्या तुम्ही आता बघितलं सध्या, पण खूप चांगले चांगले तुम्ही काम केलेले आहेत. वर्क पण चांगले आहेत गणपतीचे सगळे तुमचे. आणि या मूर्तीबद्दल तुम्ही काय सांगू शकता? या ही पण एक लुक सुंदर आहे. ही मातीची मूर्ती, पीओपीची मूर्ती, पीओपीच्या मूर्ती. आपल्याकडे मातीच्या सुद्धा इको फ्रेंडली मूर्ती आहे, बघू शकता. आपल्याकडे शाडूच्या कुठल्या मूर्त्या आहेत त्याच्याकडे? आपल्याकडे शाडू मातीच्या सुद्धा इको फ्रेंडली आपण मूर्त्या अवेलेबल केलेल्या आहेत. पाहू शकता हे जसं एक सुंदर वर्क करून आपण ठेवलेलं आहे की त्यांना एक धोतर, पितांबर, त्यांचा शेला, त्यांचा फेटा, वेगळ्या प्रकारचे आपल्याकडे फेटे अवेलेबल आहेत. हा बघा एक आपला महाराष्ट्रीयन आपला तुरावाला फेटा आहे. बरोबर. महाराष्ट्रीयनचा दिसतो चांगला एकदम. हा फेटा थोडासा आपल्याला एक कृष्णाचा एक जो लुक असतो तो एक आपल्याला लुक देतो की आपण वरती त्याला मोरपंख लावलेले आहेत. बरोबर. गोपाळमध्ये पण पाहू शकता की एक हे बाल गणेश आहे, त्याला पण आपण एक सुंदर असं पितांबर लावलंय, एक शेला लावलाय. हे लहान मुलांना खूप अट्रॅक्ट करतं. पहिलं वर्ष जर तुमचं असेल तर तुम्ही आमच्याकडून बाल गणेश सुद्धा घेऊ शकता. हे बाल गणेश पहिल्या वर्षासाठी स्पेशली बाल गणेश लहान मुलांचे जी असते जी बाल गणेश त्यांना पाहिजे झालेले असतं ते लोक बाल गणेश जास्त प्रिफर करतात. दादा दुसरी अजून कुठली बाल गणेश मध्ये मूर्ती आहे? ही एक आपल्याकडे बाल गणेश मध्ये आहे. याचं सर्वात वैशिष्ट्य म्हणजे ह्याचे जे निरागस डोळे आहेत, एक सुंदर पितांबर हिरव्या रंगाचं आहे त्या बाप्पाला. त्यानंतर जो कृष्णाचं जसं जे केसांची जी परिक्रमा आहे तसं एक केसांचा त्याचा जो पेहराव आहे तो एक सुंदर लुक देऊन जातो त्या बाप्पाला. बरोबर आहे. बरोबर आहे. मूषक पण दिलेला आहे आणि खालच्या साईडला मस्तपैकी एकदम पिंक कलरचा तुम्ही दिलेला आहे.
टेक्स्चर झाला खूप सुंदर मूर्ती दिसते ती. त्याचप्रमाणे आपल्याकडे बघा एक वारकरी संप्रदायाला एक शोभेल अशी एक मूर्ती आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये पाहू शकता की एक मरून कलरचा आपण त्याला पितांबर दिलेला आहे, पिवळ्या कलरचा शेल आहे. त्यानंतर ह्याचा जो सर्वात वैशिष्ट्य म्हणजे ह्या बाप्पाचं की ह्याचा जो गंधक आहे कपाळाला तो पाहून एकदम एक प्रसन्न असं आपल्याला एक फील येतो. त्यानंतर एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला एक नथ दिली आहे. हे आपलं पाहू शकता की हे खूप रेअर आपण गणपतींमध्ये नाही, आपल्याकडे हा एकच असा बाप्पा आहे की ज्याच्यामध्ये जे गणपतीची आपली सोंड आहे त्याला नथ लावलेली आहे. त्याच्यामुळे थोडासा एक रॉयल लुक येतो, दरबारी लुक येतो त्या बाप्पाला आपल्या. तर हे आपल्या बाप्पाचं होतं. त्यानंतर एक पाहू शकता की आपल्याला एक माऊली इथे असेल, म्हणजे एक वारकरी संप्रदायाला एक साजेसं असं आपल्याला एक बाप्पाची मूर्ती आहे. त्याच्यामुळे एक वेगळं वैशिष्ट्य आहे ह्या बाप्पाचं. त्याचबरोबर आपल्याकडे एक स्वामी भक्तांसाठी ही एक मूर्ती आहे. आणि ह्या मूर्तीमध्ये तुम्ही बघाल की एक पिवळा जो क्रिमिश रंग आहे, ती मूर्तीची शुद्धता एक आपल्याला एक वेगळंच दर्शवून जाते. त्याचबरोबर ह्या मूर्तीमध्ये आपण पाहू शकता की जे स्वामी भक्त, गुरुभक्त असतात त्यांच्यासाठी हे एक थोडं आकर्षण बनते ही मूर्ती. ह्या मूर्तीमध्ये एक जो पारंपरिक आपला जो स्वामींचा जो पितांबर धोती एक असते ती एक आपण इथे दिलेली आहे. तर दादा आपला एकूणच आहे, जरा ऍड्रेस सांगू शकता तुम्ही? आपण कांदिवली वेस्ट बंदरपाखाडीमध्ये आपलं हे वर्कशॉप आहे. दिव्यसिद्ध बिल्डिंगच्या जस्ट खाली आणि गौरव जमुनाच्या अपोजिट साईडला कासानी देवी मंदिर आपलं लँडमार्क आहे. कोणालाही सांगितलं दिव्यसिद्ध बिल्डिंग कासानी देवी मंदिरच्या इथे ग्राउंडमध्ये, तर आपल्या वर्कशॉपवरती तुम्ही सहजरित्या येऊ तर शकता. आपल्याकडे सगळ्या प्रकारचे गणपती बाप्पा तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याचबरोबर तुम्ही त्याच्यावरती वर्क पण करून देतात आहे. हा, जसं कस्टमरची भक्तांची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आम्ही त्यांना डायमंड वर्क बोला, तुम्हाला धोतर वर्क किंवा फेटा वगैरे हवा तसं आम्ही करून देऊ शकतो. तर तुमची बुकिंग चालू झालेली आहे? हो, आमची बुकिंग चालू झालेली आहे. किती तारखेपर्यंत तुमची बुकिंग तुम्ही लास्ट घेणार? जर गणपती आता आगमन होणार आहे तर किती दिवस पहिला तुम्हाला बुकिंग करायला लागते? आता असं आमच्याकडे डेडलाईन आम्ही काही ठेवली नाही. जसं आमच्याकडे मूर्ती जोपर्यंत अवेलेबल आहे तोपर्यंत आम्ही मूर्ती सेल करणार. आता तुम्ही पाहू शकता की आता जेवढ्या मूर्त्या आमच्याजवळ 80-90 मूर्त्या आहेत, पण त्यातल्या आता जस्ट एक आठवडा झाला आम्हाला वर्कशॉप ओपन करून, पण आतापर्यंत आमच्या 15 मूर्त्या बुकिंग सुद्धा झाल्यात. त्याच्यामुळे भक्तांना सुद्धा विनंती आहे की ज्यांना लवकरात लवकर येऊन आपली बुकिंग करावी, ज्याच्यात तुमच्या पसंतीचे बाप्पा तुम्हाला घरी घेऊन जाता येतील. तर मित्रांनो, असा आहे आता गणपतीचा कारखाना मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि श्री स्वामी आर्ट्स मध्ये मी होतो. खूप सुंदर सुंदर असे गणपती बाप्पा आहेत. तर कोणीही आपले गणपती बाप्पा बुक केले नसेल तर लवकरात लवकर येऊन इथे बुक करा. ठीक आहे, आपल्या गणपतीमध्ये जे आपण आभूषण घालतो, जे वस्त्र होतो त्यासाठी थोडासा टाइम लागत असतो. तर लवकरात लवकर तुम्ही या वर्कशॉपला व्हिजिट करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका.